हे बघा, मस्त कुरकुरीत फ्रेंच फ्राईज. आवाजावरून समजलंच असेल ना केवढे कुरकुरीत झालेले आहेत ते. मुलांना सुट्टीमध्ये नक्की बनवून द्या. नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी इथे मी 2 मोठे बटाटे घेतले. आता बटाटे घेताना आपल्याला असे लांबट बटाटे घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचे फ्रेंच फ्राईज चांगले होतात. आणि बटाटा नवीन घ्यायचा, जुना बटाटा वापरायचा नाही. बघा, जो पातळ सालीचा बटाटा असतो तो आपल्याला वापरायचा आहे. आता ही बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे. बटाट्यांची वरची साल काढून घेऊया. आता दोन्ही बटाटे आपल्याला अशाच प्रकारे सोलून घ्यायचे आहेत. बघा, दोन्ही बटाटे आपण सोलून घेतली. आता यांना कापून घेऊया. आता बटाटा कापताना आपल्याला पहिले त्याच्या चारी बाजू अशा थोडं काढून घ्यायच्या आहेत. बघा, चारी बाजूने आपल्याला असं थोडं थोडं कापून घ्यायचं आहे, म्हणजे बटाटा थोडा चौकोनी आकारामध्ये येतो आणि मग फ्रेंच फ्राईज पण चांगले चौकोनी आकारात येतात. आता बटाटा कापताना आपल्याला तो उभा पकडायचा आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असा मध्यम आकारात आपल्याला हा कापून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहे. आता ह्याचे लांबट तुकडे करायचे आहेत. हे बघा, आपल्या हाताच्या बोटासारखे ह्याचे असे लांबट आणि जाड तुकडे करून घ्यायचे. हे बघा, एवढ्या जाडीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. आता सगळ्या बटाट्यांचे तुकडे अशाच प्रकारे करून घेऊया. हे बघा, दोन्ही बटाटे आपण कापून घेतले. आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले. आता या पाण्यामध्ये आपल्याला हा बटाटा घालायचा आहे. आता ह्यांना स्वच्छ धुवून घेऊया. आता पाणी बघा केवढं पांढरट दिसते. आपल्याला 5 ते 6 वेळा पाण्याने हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला बटाटा धुवून घ्यायचा आहे. हे बघा, 5 ते 6 वेळा मी ह्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि पाणी बघा केवढं स्वच्छ दिसतं आहे. असं पाणी स्वच्छ दिसेपर्यंत ह्यांना चांगलं धुवून घ्यायचं. आता गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला पाणी फक्त कोमट करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी घ्यायची नाही आहे, फक्त हलकं कोमट करून घ्यायचं आहे. हे बघा, पाणी थोडंसं कोमट झालं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे फ्रेंच फ्राईज घालायचे आहेत. सगळे फ्रेंच फ्राईज ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आता मध्यम आचेवरच आपल्याला ह्यांना 3 ते 4 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे. हे बघा, 1-3 मिनिट झालेले आहेत. पाण्याला वरून बघा थोडंसं फेस आलं आहे आणि हलके बुडबुडे आलेले आहेत. बटाटा अजून आपला शिजलेला नाही आहे. बटाटा जास्तसुद्धा शिजवायचा नाही आहे, फक्त त्यातला कच्चेपणा आपल्याला घालवायचं आहे. हे बघा, अजून 1 मिनिटभर आपल्याला ह्यांना पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. एकूण 4 मिनटं झालेली आहेत आणि बघा, बटाटा आता आपला पांढरा शुभ्र दिसायला लागलेला आहे. ह्याच्यातला कच्चेपणा संपूर्ण निघून गेला. आता ह्यांना काढून घेऊया. आता ह्या झाऱ्यामध्ये आपण ह्यांना काढून घेतो आहे. गरम पाण्यातून काढल्यानंतर आपल्याला ह्यांना लगेच गार पाण्यात घालायचं आहे, म्हणजे त्यांची शिजण्याची क्रिया आहे ती तिथेच थांबते. हे बघा, एवढा असा आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे. असा थोडा लवचिक झाला पाहिजे. आता ह्यांना मी एका ताटामध्ये काढून घेते. आता इथे मी एक सुती कापड अंथरलं आहे. ह्या कापडावर आपल्याला ह्यांना असं पसरवून ठेवायचं आहे. हे बघा, असं सुटसुटीतच ह्यांना पसरवायचं आहे. आता आपल्याला अजून एक सुती कापड घ्यायचं आहे आणि ह्यांच्यावरचं सगळं पाणी आपल्याला या कापडाने पुसून घ्यायचं आहे. बघा, सगळं पाणी असं टिपून घेऊया आणि नंतर मग आपल्याला ह्यांना अर्धा तास फॅनखाली असंच ठेवून द्यायचं आहे. हे बघा, अर्धा तास फॅनखाली ठेवून दिलं आणि हे मस्त असे कोरडे झाले. हे बघा,
आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. इथे मी छोट्या चमच्याने 1.5 चमचा ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालते. आता हलक्या हाताने आपल्याला हा कॉर्नफ्लॉवर ह्यांना चांगला लावून घ्यायचा आहे. हे बघा असं अलगद चोळून घ्यायचं आहे. ह्यांना चांगला कॉर्नफ्लॉवर लावून झाला. आता जास्तीचा कॉर्नफ्लॉवर आहे तो आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. हे बघा बटाटा असा हातावर चोळायचा आहे. जास्तीचा कॉर्नफ्लॉवर काढून घेऊया. हे बघा सगळ्या बटाट्याचा जास्तीचा कॉर्नफ्लॉवर आपण काढून घेतला. लगेचच ह्यांना तळायला घेऊया. आता इथे मी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. हे बघा तेल असं मध्यम गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज घालायचे. आता ह्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मी घालून घेते. आपल्याला गॅसची आच नंतर मंद करायची. पहिले तेल गरम होण्यासाठी आपल्याला मध्यम आचेवरच तेल गरम करून घ्यायचं आहे. आता बघा मंद आचेवर आपल्याला हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मंद आचेवर बघा 3-4 मिनटं झालेली आहेत. अजून कुरकुरीत झालेले नाही आहेत. अजून 1-2 मिनिट तळून घेऊया. बघा 2 मिनटं झालेली आहेत आणि ह्यांना हलकासा लाल रंग आलेला आहे. आणि हे ना आता असे मस्त कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. ह्यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊया. म्हणजे मंद आचेवर एवढे फ्राईज तळण्यासाठी आपल्याला 6 ते 7 मिनटं लागलेली आहेत. आता परत आपल्याला मध्यम आचेवर तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि उरलेले सगळे फ्राईज अशाच प्रकारे तळून घ्यायचे. हे बघा इथे आपले सगळे फ्रेंच फ्राईज तळून झाले. आता हे थोडे गरम असतानाच आपल्याला वरून चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि त्यांना असं लावून घ्यायचं आहे. बघा मीठ घातल्यानंतर असं सगळीकडे त्यांना लावून घ्यायचं आहे. आणि इथे आपले मस्त असे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. आवाजावरून समजलंच असेल तुम्हाला थोडे कुरकुरीत झालेले आहेत ते. एकदा नक्की करून बघा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.